नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. मी तुमचा लाडका गजाभाऊ. आजचा आपला विषय असणार आहे महान अँकर आणि आज तकच्या रिपोर्टर अंजनी कश्यप यांच्या संदर्भातला. ज्यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जे गरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी भारतातील जे शिक्षक आहेत, म्हणजे जे क्लासेस घेतात, खान सर असतील, कांगणे सर असतील, मगर सर असतील किंवा असे अनेक शिक्षक आहेत जे भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक यशस्वी विद्यार्थी किंवा यशस्वी विद्यार्थी बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या कष्टातून त्यांनी चालवला आहे. त्यांच्या फीच्या संदर्भातला विषय असेल किंवा फी वाढीव असेल या संदर्भातला विषय असेल. पण अंजना कश्यप यांनी जो काल जो उल्लेख केला की शिक्षकांच्याबद्दल, की मॅडम, तुम्हाला सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की तुम्हालाही कुठेतरी तर इथवर पोहोचण्यासाठी कोणाचा ना कोणाचा तर आधार घ्यावा लागला असेल किंवा शिक्षणासाठी तुम्हाला कुठल्या तर गुरुची विनवणी करावी लागली असेल, गुरुला समजावून सांगावं लागलं असेल. ह्या अशा अनेक गोष्टी होत असताना वादग्रस्त विधान करण्यात सगळेच पत्रकार श्रेष्ठ का आहेत, की त्यांची कोणतीही गोष्ट असू दे, ते भाजप समर्पितच का आहेत. म्हणजे आज भारतीय मीडिया असेल किंवा इलेक्ट्रिकल मीडिया असेल किंवा दैनिक असतील, काही मासिक असतील, काही साप्ताहिक असतील, काही वार्षिक अंक असेल, हे सर्व जे काही मीडियाचे म्हणजे संविधानाचा चौथा स्तंभ म्हटला जातो, घटनेचा चौथा स्तंभ पत्रकारी, हे सर्व लोक मोदींच्या गळ्याला किंवा मोदींच्या दावणीला बांधले आहेत का? हा देखील तुम्ही अंजना कश्यपजी विचार करा. कारण जे शिकवण्यासाठी आपलं अहोरात्र प्रेम करत आहेत शिक्षणावरती आणि जे मुलांना शिकवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत, ज्यांची इच्छा आहे की भारतीय युवक चांगल्या पद्धतीने शिकून नोकरी करावा, कुटुंबाचं कल्याण करावा, समाजाचं कल्याण करावा, समाजातील हित जोपासावं, राज्याचा विकास किंवा अन्य काही घटना घडतील अशा कराव्या. कारण ज्या IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील किंवा तुमच्यासारखे मोठमोठे पत्रकार आहेत, संपादक आहेत, ह्या सर्वांनी मिळून देश लुटायचा ठरवलेला आहे. सगळे एकमेकाच्या सानिध्यात एकाच ताटाखाली जेवत आहेत. फक्त दाखवत आहेत की आम्ही 4 ताटं घेऊन दूर झालो आहोत. पण असं काही न करता अंजना कश्यपजी, तुम्ही केलेलं वक्तव्य हे इतकं नीच आणि हलकट पदाचं आहे की तुम्हाला कांगणे सरांना किंवा खान सरांना तुम्हाला बोलावं लागलं की 2000च्या नोटमध्ये चीप आहे, असं तुम्ही बडबडून न्यूजला सांगत होता. ती आज चीप कुठं गप झाली? ती चिप काय कुठं अडकून पडली का? का कुठं आतच राहिली? ह्याचासुद्धा शोध तुम्ही घ्या. कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून देशाचं वाटोळं करण्याचं ठरवलेलं आहे. देशाबद्दल प्रेम प्रति कुणालाही नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या स्वाभिमान, आपला अभिमान गहाण टाकलेला आहे. कारण प्रत्येकाला पैसे, प्रतिष्ठा आणि आपली प्रॉपर्टी ह्याच्या व्यतिरिक्त काहीही माहीत नाही. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अंजना कश्यपजी बनवलेला आहे. खान सरांनी तुम्हाला योग्य उत्तर दिलेलं आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद.